श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी ही 7 कामे करा, भगवान शिव प्रसन्न होतात. नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांची उपासना करण्याचा सर्वात पवित्र काळ. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावणातील दुसऱ्या सोमवारी काही विशेष गोष्टी केल्यास शिवकृपा प्राप्त होते आणि श्रद्धाही आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी कोणती 7 कामे करावीत, त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि त्यांचा आपल्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शक्यतो सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. असे मानले जाते की शरीर आणि मन शुद्ध झाल्यावर केलेली पूजा अधिक फलदायी ठरते. 2. शिवलिंगावर जलाभिषेक करा. भगवान शिवाला जल अतिशय प्रिय आहे. शिवलिंगावर स्वच्छ पाणी किंवा गंगाजल अर्पण करा. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करा. जलाभिषेकामुळे मनातील नकारात्मकता दूर होते आणि मानसिक शांतता प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. 3. बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र शिवाला अत्यंत प्रिय मानले जाते. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे आणि त्यावर कोणतेही छिद्र नसावे. 3 पानाचे बेलपत्र त्रिदेव आणि त्रिगुणाचे प्रतीक मानले जाते. 4. ब्रह्ममृत्युंजय मंत्र जाप करा. दुसऱ्या सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो. ओम त्र्यंबके यजामहे सुगंध पुष्टिवर्धम उर्वाकिन्मो बंध मृत्युमोक्षीय ममूर्तता या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करू शकता. उपवास किंवा सात्विक आहार घ्या. प्रत्येकाला पूर्ण उपवास करणे शक्य नसते, म्हणून फलहार किंवा सात्विक आहार घेऊनही शिवभक्ती करता येते. या दिवशी राग, मत्सर आणि वाईट विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. 6. गरजू व्यक्तींना दान करा. श्रावणात केलेले दान पुण्यकारक मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तीला मदत करणे हे शिवसेवेचेच एक रूप मानले जाते. दानामुळे अहंकार कमी होतो आणि मनात करुणा वाढते. 7 नंबर, शिव आरती किंवा प्रार्थना करा. संध्याकाळी दिवा लावून शिवाची आरती करा. आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करा. मनापासून केलेली प्रार्थना हीच सर्वात मोठी पूजा मानली जाते. निष्कर्ष मित्रांनो, श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी ही 7 कामे श्रद्धेने आणि भक्तिभावाने केल्यास भगवान शिवांची कृपा प्राप्त व्हावी, अशी धार्मिक मान्यता आहे. लक्षात ठेवा, देवाला केवळ मोठे विधी नको असतात. शुद्ध मन, चांगले कर्म आणि खरी भक्ती सर्वात महत्त्वाची असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर देखील करायला विसरू नका. पूजा देवकुळे या चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हर हर महादेव. श्रावण महिन्यातील तुमच्या चांगल्या मनातील इच्छा सगळे महादेव पूर्ण करू ही स्वामींचरणी प्रार्थना आणि महादेवांना देखील